सासूबाई, सासूबाई, सासूबाई लवकर बाहेर या. जावई बापू, सासू काय काय झालंय काय? हा सासूबाई लढाईची बिगुल वाजलीयत. उठा या पहाड के नीचे. सासूबाई, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. हीच ती वेळ, हाच तो क्षण. थांबा, शब्दांचे फुलोरे नकोय, काय नेमकं बोला. निवडणुका सासूबाई, निवडणुका. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात. तुम्ही मोहितरावांना फोन करा. त्यांनी वचन दिलं होतं ना तुम्हाला, निवडणुकीत आम्ही तिकिटासाठी तुम्हाला मदत करू. त्यांना फोन लावा आणि वचनपूर्ती करा म्हणावं. आणि हो, प्रचारासाठी आपला हक्काचा माणूस गादीवर तर बसलेलाच आहे. हं? त्याचा वापर करा. बर का इंद्रायणी, आता तू दिग्रसकरांच्या गादीची वारसदार आहेस. त्यामुळे तुला सजग राहावं लागेल. लक्षात ठेव, यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा आणि या गादीच्या प्रतिष्ठेचा उपयोग कधी वैयक्तिक स्वार्थासाठी करायचाही नाही आणि कुणाला करूही द्यायचा नाही. कुठल्याही परिस्थितीत हे पथ्य मात्र तुला पाळावंच लागेल. पण महाराज, तुम्ही हे असं अचानक. कसं आहे, येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. या सगळ्या काळादरम्यान हे होऊ शकतं म्हणून तुला सावध करतोय. हो महाराज, तुमच्या तालमीत तयार झालीये मी. कीर्तन सेवेचा वापर मी फक्त प्रबोधनासाठीच करणार. लोकांना सांगणार की मतदान करताना सारासार विचार आणि खरेपणाचीच बाजू घ्यायची म्हणून. आश्वासनांना, प्रलोभनांना बळी पडू नका असंच सांगेन मी सगळ्यांना. आता मी निर्धास्त झालो. एकूणच सगळं तुला कळलेलं आहे. विनोद सर, इतक्या शॉर्ट नोटीसवर भेटायला आलात त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. मेन्शन नोट. अहो, हा माझा कामाचाच भाग आहे. पालकमंत्र्यांची मीटिंग कामाला आली, शाळेसाठी जमीन मिळाली. पण काय सर, ही जमीन आधी बस स्टँड जवळ मिळणार होती असं सांगितलं होतं ना तुम्ही? हा, अंदाज होता तसा, पण ही मिळाली यात काय अडचण? अहो, पण ती भूताच्या माळावर आहे ना. अहो, 21व्या शतकात कुठे भूताकेतांवर विश्वास ठेवताय तुम्ही? हो सर, माझा नाहीच आहे. पण लोक, काय झालं, माझ्या लहानपणी भूत आल्याची अफवा पसरवली होती आणि लोक अजूनही त्या भीतीला धरून आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की शाळेची जागा जर बदलून मिळाली तर बरं होईल. अहो, ही जमीन जरा आड रानात पण आहे हो. म्हणजे शाळा तर सुरू करू, पण लोक आपल्या लेकरांना पाठवणार नाहीत. इंद्रायणी ताई, केवळ भूतांची अफवा आहे म्हणून जागा बदलून थोडी मिळणार आहे. मोठ्या मुश्किलीने ही जमीन मिळाली आहे आणि तुम्ही उशीर केला तर ही सुद्धा जाईल. मला तुमचा मुद्दा पटतोय सर, पण लोकांच्या धारणा अशा पटकन बदलणार नाहीत ना. चुकीची धारणा, अंधश्रद्धा हे बदलायचं काम आहे ना शिक्षणाचं. आणि तुम्ही तर शाळा उघडतायत, तुम्हाला हे कळायला पाहिजे. लोकांचे विचार बदला. दुसरी जमीन तुम्हाला बदलून मिळणार नाही. येतो मी, मला काम आहे. कुठल्याही अंधश्रद्धेला मी माझ्या शाळेच्या स्वप्न अडवून देणार नाही. शाळा तर सुरू होणार आहे. पकडा पकडा. तू इकडनं जा. तू इकडनं जा. चाल इकडनं जाऊ.
प्लीज मला वाचवा. हे गुंड माझ्या मागे लागले.
हे बघ, अजिबात घाबरू नकोस. हे दिग्रसकरांचं घर आहे. इथे तू सुरक्षित आहेस. तुझं नाव काय? राणी. ती गुंड कोण होती तुला माहिती आहेत का? हे बघ राणी, तू बिलकुल घाबरू नको. इंदू म्हणली ना की तुझ्या घरात सेफ आहेस म्हणून, तर तू सेफ आहेस. गुंड राहू दे. तू शांत. पाणी घे. पाणी. रडू नकोस. मी तुला दूध आणते. हा, दूध. हे इंदू, तू बस, तू बोल तिच्याशी, मी आणते. बस. फार भयानक गुंड होते. मला विकायला निघालेले ते. काय विकायला? हो, अशी मोठी मोठी हत्यारं होती, चाकू सुरे. माझ्या गळ्याभोवती असं सुर ठेवला, असं काहीतरी तोंडावर घातलं आणि कोंबलं मला टेम्पो. पोरी पण होत्या आजूबाजूला. आम्ही कसं बसं पळालो तिथून. माझ्या मागावर कसे आले ते दादा, तुम्ही देवासारखे धावून आला तो. नाही तर माझं काय झालं असतं काय? त्यांच्याकडे चाकू होता, हत्यारं होती. आदोक्षच एक सांगून ठेव, यापुढे असली फॅन्टमगिरी करायची नाही. हा, आई, आता तुझं काय म्हणणं आहे? मी कोणाची मदत पण करू नको का? कोणाचाही जीव वाचवायला जाऊ नको बाबा. हे असले रिस्क नको घेऊ. अगं काय बोलतेस तू हे? खरं तीच बोलतीये. तुला माझा राग येतोय, तू ओरडतोस माझ्यावरती, पण माझी काळजी तुला दिसत नाही का? आई, तू तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तू कधी समजूनच घेत नाही. बहिणी, जरा शांत व्हा. आणि तुम्ही काय बोलताय? अहो, अधोक्षजनी त्या पोरीचा जीव वाचवलाय आणि तुम्ही त्यालाच बोलताय. मोठं काम केलंय, जीव वाचवलाय. व्यंकट भाऊजी, तुम्हाला बोलायला काय जातो? तुमचा मुलगा नाही ना तो. या जीव वाचवण्यापायी याच्या वडिलांनी स्वतःचा जीव गमावलाय, हे लक्षात आहे ना तुमच्या? आठवतंय ना तुम्हाला समजा? पण तेव्हा गोपाळ होता म्हणून ठीक आहे. पण हिचं काय? ही कोण मुलगी आहे? कोण कुठली पोरगी शहानिशा केली आहे का तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का? ठेवला लगेच विश्वास? कोण आहेस ग तू? हा, आई, कोण आहेस? आई, थांब, तू कोण आहेस? तुझाच प्लॅन आहे ना? एक गुंड तुझेच होते ना? सांग, गँग तुझीच आहे ना? नाही, खरंच गळ्याच्या पत्नी नाही. नाही जाऊ बापू, ही पोरगी बोलते ते मला काही खरं दिसत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा. त्या गुंडांच्या हातात हत्यार होती म्हणे. माझ्या दोषाला त्यांनी पाहिलं, त्यांनी याला काहीतरी केलं, तर त्यापेक्षा असं करा, तुम्ही बाहेर जा, दार लावून घ्या. गुंड लोक आली ना तर आम्हाला कळवा, आम्ही काहीतरी करू. शांत व्हा, मी जातो बाहेर, लक्ष ठेवतो, कळवतो तुम्हाला. शांत व्हा, जातो, लगेच जातो. दरवाजा लावून घ्या.
बहिणी, अहो असं काय करताय? जरा शांत व्हा. अहो अधोक्ष जिथे आहे घरात आणि आपण सगळे आहोत ना. असं कसं कोण काही करेल अधोक्षजला? आहो पोरीकडे एकदा बघा. हो तिची अवस्था तरी बघा. तिला आपल्या आधाराची खूप खूप गरज आहे हो वहिनी. ती इथं आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे. मी अहो असा सारखा संशय घेणं बरोबर नाहीये. व्यंकट भाऊजी, मी बोलते ते दिसतं तुम्हाला, पण मी का बोलते हे नाही कळत. मी बोल ना, कारण या घरातल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणून मी बोल ना. मला काही पोरगी बरोबर दिसत नाही. बोल, कोण आहेस तू? कोण आहेस तू? कुठून आलीस? कुठं चालली होतीस? बोल बोल. सावरगाव. सावरगाव. आणि कुठे चालली होतीस? ढोपरेवाडीला चालले होते. घ्या व्यंकट भाऊजी, ऐका. ही मुलगी कुठून आली? सावरगाववरनं. आणि चालली कुठे? ढोपरेवाडीला. सावरगाव कुठे? ढोपरेवाडी कुठे? विठूची वाडी कुठं? इथं कशी आलीस? इथं आतमध्ये कशी आलीस तू? नाही, मी स्वतः नाही आले. मला टेम्पो मधून आणलं त्यांनी. नाही, तुझा प्लॅन आहे ना? अधोक्षजला फसवायचा प्लॅन आहे ना? खोटं बोलती ही पोरगी. मला काही कळत नाही. हा, खरं सांग. नाही नाही, खरंच नाही. माझ्या अधोक्षजसाठी तुम्ही plan करतो. मला सांग ना. थांब. तिची अशी उलट तपासणी नको घेऊ. सागा अवस्था बघ तिची कशी झाली. अधोक्षज असं सांगू तुला? बोळ आहेस तू. कुठल्याही गोष्टीवरती सहज विश्वास बसतो तुझा. तुला काय सांगते, यांचं तरी काय वेगळंय. व्यंकट भाऊजी, आठवते का तुम्हाला? या इंदीचा काका आला होता. इंदीचा काका आला म्हणून त्याला घरामध्ये घेतलं आणि कोण निघाला? तो तया. त्यांनीच आपल्याला घरातनं बाहेर काढलं ना. ठेवला तुम्ही विश्वास, आठवत? आणि त्याच माणसामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. तेव्हा काय केलं तुम्ही? काही करू शकलात? होतात ना तुम्ही तिथंच. काय झालं त्यांचं? बोल, कोण आहेस तू? उठ आणि निघ.